त्वचेच्या स्वयंप्रतिकार आजारांवरील इलाजासाठी मदत करणाऱ्या ॲटोइम्युन ब्लिस्टरिंग डिसीज फाउंडेशनच्या वतीनं थोर समाजसेवक डॉक्टर मंदाकिनी व डॉक्टर प्रकाश आमटे यांना गोंधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। तसेच आमटे दाम्पत्याच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती AIBDFचे संस्थापक अशोक कुमार सुरतवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली। याप्रसंगी फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर शरद मुतालिक, अनिरुद्ध बंबावाले, जयंत हेमाडे आदी उपस्थित होते। अशोक कुमार सुरतवाला म्हणाले, ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या हस्ते आमटे दाम्पत्याला यंदाचा पहिलाच गोंधन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। बुधवार 2 एप्रिल सायंकाळी 6:30 वाजता डेक्कन क्लब हाऊस, डेक्कन जिमखाना पुणे येथे हा पुरस्कार सोहळा होणार असून पुरस्कार प्रदान केल्यानंतर प्रसिद्ध निवेदक प्रवीण जोशी आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेणार आहेत। या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे। गोंधन पुरस्कार आम्ही यावर्षी डॉक्टर प्रकाश आमटे आणि मिसेस मंदाकिनी आमटे यांना देणार आहोत। हा डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना देण्यात येणार आहे। हा कार्यक्रम डेक्कन जिमखाना क्लबला बुधवारी 2 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 आहे आणि ही एक सुरुवात आहे। या कार्यक्रमातून आम्हाला जे या क्षेत्रात ज्यांनी आधी काम केलेलं आहे त्यांना आम्ही सन्मानित करतो आहे आणि मुख्य उद्देश असा आहे की समाजातले जे घटक आहेत, जे आर्थिकदृष्ट्या या संस्थेला किंवा या रोगाच्या दृष्टीने जे काही लोक कार्यरत आहेत त्यांना मदत करू शकतील अशा लोकांना पण आम्ही निमंत्रित केलेलं आहे। काही पेशंट्स पण येणार आहेत आणि काही डॉक्टर्स आपला या विषयाबद्दलचा अनुभव शेअर करणार आहेत आणि पेशंटबद्दलचं पण कसा त्यांनी रिस्पॉन्ड केलेला आहे औषधांना त्याच्याबद्दलचा अनुभव पण शेअर करणार आहेत। नमस्कार। ऑटो इम्युन ब्लिस्टरिंग डिसीज नावाचा जो त्वचा रोग आहे त्याच्यात 2 रोग येतात, एक पेम्फिगस आणि पेम्फिगॉइड। बऱ्याच जणांना याची कल्पना नसते की हा रोग झाल्यावर त्या रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना काय काय आणि काय किती सहन करायला लागतं। त्याच्यामध्ये भाजल्यासारखे फोड येतात पाण्याने भरलेले आणि ते फुटले की अंगभर जखमा होतात। तशाच जखमा तोंडामध्ये नाकामध्येही होतात आणि पेशंटची असह्य अशी अवस्था होते। पूर्वी याला फारसे इलाज नव्हते, आता त्याला रामबाण इलाज बायोलॉजिकच्या स्वरूपात मिळालेले आहेत। पण ही औषधं आहेत ती सामान्याच्या आवाक्याबाहेरची आहेत। तर अशा रुग्णांना मदत व्हावी म्हणून अशोकभाई सुरतवाला यांच्या पुढाकाराने आणि आमच्या बाकीच्या विश्वस्तांच्या साह्याने आम्ही एक पेशंटसाठी किंवा पेशंट सपोर्ट ग्रुप किंवा रुग्ण मदत गट तयार केला। त्याला आता 3 वर्ष झाली आणि आम्ही ज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अशा रुग्णांसाठी आम्ही या मदत गटाद्वारे मदत करतो। रुग्ण एकमेकांना काउन्सेलिंग करतात किंवा हे त्यांना जी अनुभव आले, जे बरे झालेले रुग्ण आहेत त्यातले काही डॉक्टर्स देखील आहेत, ते ह्या रुग्णांचं काउन्सेलिंग करून त्यांना दिलासा देतात, धीर देतात आणि अशा रीतीने ह्या भयानक रोगातनं लोकांना वेदनामुक्त आणि रोगमुक्त कसं करायचं हा आमचा मुख्य उद्देश आहे।